तुम्ही पण बॉक्स फिल करताना जर तुमचा धागा उडला जात असेल तर हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, एक तर लॉंग अँड शॉर्ट स्टिच, दुसरी बॉक्स स्लिट्सचे 2 प्रकार, एवढंच पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. पण छोटे छोटे टिप्स असतात, काही कसं करायचं सांगितलेलं असतं, कसं करू नये हे पण सांगितलेलं असतं. यासाठी तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर नाही आवडली तर का नाही आवडली हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता आपण लॉंग अँड शॉर्ट पाहणार आहोत. लॉंग अँड शॉर्ट स्टिच ही बटन होल स्टिच सारखीच असते, थोडासा फरक असतो त्यामध्ये. जास्ती पिकॉकची एम्ब्रॉयडरी तुम्ही पाहिली असेल, लोटसची एम्ब्रॉयडरी ज्याच्यामध्ये शेडिंग करायची असते त्यामध्ये ही जास्त वापरली जातात, डबल कलरमध्ये, ट्रिपल कलरमध्ये. तर आता आपण याच्यात पाहूयात, दिसतंय का? तर आता लॉंग अँड शॉर्ट सेम बटन होल असते. याच्यामध्ये मी 2 लेअर टाकून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जसं आपण बटन होलमध्ये केलं होतं, इथून थ्रेड घ्यायचा, इथे न अडकवता तोच थ्रेड इथे घेऊन यायचा, इथे टिप द्यायला, इथे एक टाका घालायचा. आता या रेषेत आपण ऑलरेडी थ्रेड घेतलेला आहे, तर याच्यात न घेता आपण इथे थ्रेड घ्यायचं आहे. किंवा मी तुम्हाला आधी लॉंग अँड शॉर्ट याचं हे करून दाखवते. एकदा याचंच आपण कंप्लीट करूयात, मी त्याच्यासाठी दुसरा धडा घेते. हे सगळं मी आपल्या मशीनच्या थ्रेडने करते आहे, कारण सध्या प्रॅक्टिस चालू आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सिल्कच्या थ्रेडने पण करून दाखवेन. थोडासा टाईम लागतो प्रत्येक गोष्ट शिकायला. ही झाली लॉंग शॉट. मी तुम्हाला आता लॉंग शॉट जेव्हा एकत्र करायची असते तेव्हा फील कशी करायची हे सांगते. सॉरी, मी तुम्हाला मगाशी सांगायचं विसरले. हे पूर्ण एकच आहे, हे मी उगीच चाकून घेतलं एवढं. तर जेव्हा तुम्हाला एकच पूर्ण बॉक्स फिल करायचं असेल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता, आणि जेव्हा तुम्हाला डबल लेअरमध्ये फिल करायचं असेल तेव्हा मी तुम्हाला सांगते असं करायचं. काय ना, काही न वाटेल की अरे हिला ही चुकती आहे सारखी सारखी करण्यात वगैरे. तर शेवटी मी पण माणूस आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होतं, बरेच दिवस हातात वगैरे नसले की असं होतं. सो ते गाठ सुटली होती. पुन्हा एकदा छोटा टाका घ्यायचा आहे, इकडे घ्यायचा. इथे टाका नाही घ्यायचा, इथून इथे ओढून घ्यायचं. इथून पुन्हा इथे एक टाका घ्यायचा, इथे छोटासा टाका घेऊन इथे वरती घ्यायचं, आणि इथून ओढून तुम्ही इथे पण घेऊ शकता किंवा डायरेक्ट इथे पण घेऊ शकता, ॲज डिपेंड अपॉन यू. मी आता डायरेक्ट खालीच घेते.
इथून इथे घ्यायचं आणि इथून पुन्हा डायरेक्ट खाली घ्यायचं. तुम्ही जेव्हा दोऱ्यासोबत करता ना तेव्हा हा प्रॉब्लेम बऱ्याचदा होतो. थोडासा दोरा कमी पडला मला, त्यामुळे मी इथेच घेतली सध्या. हे सध्या एकाच कलरमध्ये केलं आहे. जेव्हा तुम्ही 2 कलरमध्ये करताना खालचा कलर वेगळा वरचा कलर वेगळा, सिरियसली खूप छान दिसतो. पिकॉक वगैरेचे तुम्ही डिझाईन्स पाहिल्याच असतील. सो जर तुम्हाला तशी एखादी डिझाईन पाहिजे असेल ना, तुम्ही मला कमेंट्स करा, मी तुम्हाला दाखवून देईन. आणि तुम्हाला जर माझा पेड आरीवर्कचा क्लास हवा असेल आपल्या मराठी भाषेतून, त्यासाठी तुम्ही मला कमेंट करा. आपण ही लॉंग अँड शॉर्ट स्टिच पाहिली आहे, तर आता आपण बॉक्स स्टिच पाहूयात. बॉक्स स्टिचसाठी एक अशी लाईन मारून घ्यायची आहे. तुम्ही अशा प्रकारे, मी जसं तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, तुम्ही आखून पण घेऊ शकता पेनने आधी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कुठून कसं घ्यायचं आहे. याच्यामध्ये अशी पण एक स्टिच असते डायमंड शेपमध्ये, तुम्हाला ती माहिती आहे का? मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यासाठी मी काय तुमच्याकडून पैसे घेणार नाही आहे, ते फ्रीमध्ये असणार आहे. सो प्लीज
याला डबल बॉक्स बोलतात किंवा सेकंड बोलू शकता तुम्ही बॉक्स स्टिचमधली सेकंड टाईप, दुसरी पद्धत. बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की अजून जोरातच दाखवतीये, बीड्स वगैरे कधी घेणार. तर घेणार आहे मी, बीड्सचं पण घेणार आहे. ह्याचा खालचा शेप जरा माझा तुटलेला आहे. पण असं होतं जेव्हा आपण आखून घेत नाहीत ना तेव्हा. आणि हे असे थ्रेड्स ना समोर ओढले जातात जेव्हा आपण टिप घेत नाही तेव्हा. तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवते. इथून जरा चुकायलाच चालू झालं होतं. इथून इथे टिप घेतली ना की मग ते पुढे ओढले जात नाहीत. त्यामुळे मी शक्यतो ना माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की तिथे ना तुम्ही लगेच एक शेजारी छोटासा टाका घालूनच घेत जा. त्याने ते ओढलंच जात नाही, पुन्हा मागे पुढे होत नाही. नाही का? मला आता लक्षात आलं असेल माझ्या आधीच्या आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये किती फरक आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आणि आधीच्या व्हिडिओमध्ये आत्ताच्या स्टिचमध्ये आणि आधीच्या स्टिचमध्ये किती फरक पडलेला आहे तुम्हीच मला कमेंट करून सांगा. असं जर कधी होत असेल ना की धागा खूप गुंततोय कापड खूप गुंततोय सुईमध्ये, तर नेहमी थोडंसं कापड लूज पडलेलं असू शकतं. अशा वेळेस त्यामध्ये कापड थोडंसं टाईट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि नेहमी आपलं काट झाल्यावर ओढून पाहायचा गाठ बसली की नाही बसली. ती झाली बॉक्स स्प्लिट. तुम्हाला आणखी एक बॉक्स स्प्लिटचा प्रकार दाखवते. तर हे पहा, आता बॉक्स स्प्लिटसाठी मी काय करते, आधी ना 2 अशा रेष मारून घेते, म्हणजे ना सारखं येईल बॉक्स स्प्लिट, चुकणार नाही. आणि याच्यामध्ये पुन्हा एक मारून घ्यायची, म्हणजे एक्झॅक्ट कुठून कुठपर्यंत घ्यायची हे कळतं. ते तुम्हाला बॉक्स स्प्लिटचा दुसरा प्रकार दाखवते. याचं मी नाव लिहायची राहिले. याचं नाव लॉंग अँड शॉर्ट आहे. याचा बॉक्स स्प्लिट 1 टाकू शकता. हे बॉक्स स्प्लिट 2. ठीक आहे. तर आता बॉक्स स्प्लिट दाखवते. हे बघा, या ज्या आपण 3 रेषी इथे ओढलेल्या आहेत त्याच्यातल्या मधल्या रेषमधून आधी थ्रेडवर घ्यायचा आहे. सेम आपण केलं त्या पद्धतीनेच, फक्त आता काय करायचं आहे, आपण जसं इथे येऊन संपवलं होतं म्हणजे पुढं घेतलं होतं तसं न करता हा दोरा डायरेक्ट इकडे घ्यायचा आहे. इकडे घ्यायचा आहे आणि मगाशी पाहिलं तुम्ही व्हिडिओमध्ये कसं होतं, त्यामुळे सेफ साईड मी इथे लगेच देऊनच घेते. त्यानंतर पुन्हा समोर क्लिप एक टाका घेऊन फक्त इथे आपण तिरक्या तिरकी टीप घेता यायची, जशी आपण सरळ घेतली होती त्याच्याऐवजी. तुम्हाला कोणाचं वाटत असेल की काय करते, बट कळेल तुम्हाला जेव्हा पूर्ण तयार होईल. तर हे झालं. अशा पद्धतीने बॉक्स तयार होतात. आणि मला असं वाटतंय की मी पण थोडेसे टिपके देऊन घ्यायला पाहिजे होते, म्हणजे माझे बॉक्स एकसारखे आले असते. हे जरा लहान मोठे झाले ते. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्ही एकसारखे टिपके देऊन घ्या. हे असं होतं जेव्हा आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो ना की हो माझं की मला आहे प्रॅक्टिस, मला येईल अशा विचारामध्ये मी गेले आणि हे झालेलं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. पुढच्या वेळेस मी पण टिपके देऊनच घेईन. त्याचा प्रॉब्लेम काही नाही, आता फक्त शेप चेंज झालेला आहे खूपच सगळ्या बॉक्सेसचा.
हे पहा इथे पण मला थोडंसं चुकलं, मी वरून घेण्याऐवजी मधून टिप घेतली, तर ते असं पाहिजे होतं. ठीक आहे, मला असं वाटतंय तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात, तेवढं माझं नक्कीच ॲडजस्ट करून घ्याल. ओके, हा झाला बॉक्स नंबर 2. ते तुम्हाला पुन्हा एकदा टिपके देऊन दाखवते. आपण प्रॉपर टिपके देऊनच करूयात मला असं वाटतं. माझं स्टँड थोडंसं हलतंय. हे पहा, तर मी ही कशी मोजती हे पण मी तुम्हाला सांगते. तर मी पहिल्यांदा इथून दाखवते तुम्हाला. इथून अशी टिप येणार, त्यामुळे मी अंतर थोडंसं ठेवलं आहे. सॉरी, इथून इकडे टिप येणार, त्यामुळे मी हे अंतर थोडंसं ठेवलेलं आहे. इथून इथे आली की हा बॉक्सचा आकार घेऊन पुन्हा इकडे जाणार. हे पहा, इथून इकडे येणार, इथे बॉक्सचा आकार घेऊन इथे जाणार, पुन्हा इथे बॉक्सचा आकार घेऊन इथे येणार, पुन्हा इथे बॉक्सचा आकार घेऊन इकडे जाणार. तुम्ही असं आखून घ्या, बेस्ट राहील. आणि आता मी पेनने करते आहे, कारण हे आपलं रफ काम आहे. तुम्हाला जर ब्लाऊज वगैरे करायचं असेल तुम्हाला जर ब्लाऊज वगैरे करायचं असेल तर व्हाईट पेन्सिल्स भेटतात, मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही त्या व्हाईट पेन्सिल यूज करत जा, किंवा बेस्ट व्हाईट पेन्सिलपेक्षा कार्बन पेपर करायचा यूज. मी तुम्हाला करून दाखते आता. आपल्या मध्यमवर्गीय लोकांचा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. किती सांगितलं ना घरच्यांना की थोडा वेळ मी शूटिंग करत तरी शांत राहा, तर नाही, कोणीच राहत नाही. म्हणजे मोठ्यांचं तर सोडून द्या, मुलंसुद्धा नाही राहू शकत थोडा वेळ शांत. सॉरी, म्हणजे मुलांचं तर सोडूनच द्या, मोठेसुद्धा नाही राहू शकत शांत. अशा वेळेस त्यांना जरा जास्तच गडबड करायची असते. तुम्हाला आहे का असा अनुभव काही? मी काही इथे ना धाग्याचा थोडा गुंता झालेला आहे, तर मी इथेच गाठ देते, म्हणजे ना धागा दुसऱ्या घेता येईल मला. या अशा बारीक बारीक टिप्स असतात ना, त्यासाठीच व्हिडिओ फुल लॉंग पाहायचा असतो, पूर्ण व्हिडिओ म्हणते मी. कारण अशा बऱ्याच टिप्स असतात ज्या आधीमध्ये दिल्या जातात, ज्या आपण ओरली नाही सांगता येत आणि लक्षात पण राहतात नाही तेवढं ओरली सांगायचं वगैरे. सॉरी, इथं घ्यायचं होतं नाही का. आता याच्यामध्ये हे पण हा प्रॉब्लेम खूप होतो यार. इथे शेजारी टाका छोटं देऊनच ठेवायला गेले, तरी घाई होती आत्ता, घाईत करायला गेले आणि ते काही जमलं नाही. जेव्हा तुमच्या दोरा कमी पडतो ना, तेव्हा हा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ना सुईमध्ये पूर्ण जास्तीत जास्त दोरा आला पाहिजे, खूप पण नाही, पण तुमच्या अंतर इथून इथपर्यंत पुरेल एवढं तर नक्कीच आला पाहिजे.